नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी दहीवडे बनवणार आहे उडदाच्या डाळीचे। तर छान असे हलके फुलके उडीद डाळीचे दहीवडे तयार होतात। तर चला बनवूया। तर मी उडीद डाळ घेतली 2 वाटी। आता ही आपल्याला रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवायची आहे। तर आता ही मी स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण अशी पाणी काढून त्याच्यातलं नितळून घ्यायचं आणि ही उडीद डाळ वाटून घ्यायची आहे। तर आता ही अशी एकदम बारीक वाटून घेतली। आता ही मी बाउलमध्ये काढून घेतली। आता त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। तर 1 चमचा जिरं घातलंय। आता ही पूर्ण अशी फेटून घ्यायची। तुम्हाला जर हाताने फेटायची असेल तर हाताने सुद्धा तुम्ही फेटू शकता। तर ही पूर्ण फेटून घ्यायची भरपूर अशी, म्हणजे 5-7 मिनिटं आपण ही फेटून घेणार आहोत। तर आता ही छान अशी फेटून घेते। फेटल्यानंतर ही जी उडदाचं हे पीठ आहे ना, ते पूर्ण असं हलकं होतं। आता हे मी चेक करते, पाण्यावर तरंगतं। तर तुम्ही पाहू शकता। तर आता हे आपलं वडे काढण्यासाठी तयार झालेलं आहे। तर हे वडे आपल्याला एक साईजचे यावे म्हणून मी पिशवीमध्ये भरून त्याला योग्य प्रमाणात आपल्याला हवं, मोठे हवे असतील तर थोडा मोठा होल पाडायचा आणि त्याच आकाराचे एका आकाराचे असे वडे पडतात। तर छान असे वडे पडलेले आहेत। तर आता ही तळून घ्यायचे छान, पूर्ण असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता पिशवीच्या साहाय्याने मी अशी एका साईजने वडे निघतात। तर अशाने आपले हात पण सारखे माखत नाहीत आणि व्यवस्थित असे वडे पण एक साईजचे पडले जातात। तर छान असे वडे आता हे बघा हलके फुलके एकदम वडे झालेले आहेत। तर आता हे पूर्ण असं पूर्ण बाजूनी तळले गेले पाहिजेत म्हणून ते असे ढवळत राहायचं। तर पूर्ण असं मस्त गोल्डन कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने हे मी तळून घेतले। आता हे काढून घेते। तर त्याचं तेल पूर्ण असं नितळून द्यायचं। आता हे मी काढून ठेवते। तर हे आपल्याला जेवढे हवे तेवढे काढून घ्यायचे, बाकीचं पीठ तसंच ठेवून द्यायचं। आणि हे वडे आता मी थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवते। आता हे पूर्ण असं बुडवून ठेवले की यातलं तेल आहे ते पूर्ण असं पाणी नितळून जातं आणि ते म्हणजे ऑइली होत नाहीत। तर आता हे मी पाण्यात बुडवून ठेवले। तर आता एका बाजूने मी दही घेते। तर एका बाउलमध्ये दही काढून पूर्ण असं फेटून घ्यायचं। त्यामध्ये अशा गुठळ्या ठेवायच्या नाहीत। तर व्यवस्थित असं फेटून झालं की त्यामध्ये व्यवस्थित असं गुठळ्या अजिबात ठेवून द्यायच्या नाहीत। साखर घालायची, आपल्याला आवडीनुसार हवी तशी साखर आणि थोडंसं मीठ घालायचं। तर यामध्ये मी मीठ आणि साखर घालून घेते आणि पूर्ण मिक्स होईपर्यंत, साखर विरघळेपर्यंत ढवळून घेते। तर आपल्याला जेवढं गोड हवं असेल आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये साखर काढू शकतो। तर हे छान असे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते, ते पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं। असं दाबून हलवा हाताने असे दाबून घ्यायचे म्हणजे पाणी पूर्ण निघून जातं त्यातील। आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये। आता ह्यामधलं तेल निघून जातं आणि हे वडे असे ऑइली होत नाहीत। तर व्यवस्थित असे मस्त झालेत। तर आता हे मी दही आहे ते यावर घालून घेते। तर छान असं बुडेपर्यंत असं दही घालून घ्यायचं। तर आता हे मी दही घातलंय। आता यावर आपल्याला चटणी आहे, आंबट गोड चिंचेची चटणी, ती घालते। तर ही आंबट गोड चटणी मी यावर घालून घेतली आहे।
त्यानंतर छान असे हे आपल्याला खाण्यासाठी तयार झालेले आहेत. पण यावर मी थोडंसं लाल तिखट यावर घालते, म्हणजे खूप छान टेस्टी लागतात. आंबट गोड तिखट अशी टेस्ट लागते याची. तर तुम्ही पाहू शकता छान असे हे हलके फुलके आपले दही वडे तयार झालेले आहेत. तर खूप असे हलके असे कापसासारखे दही वडे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.